तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव गोरक्ष। आज मी तिकडे शेतात जाणार आहे। तिकडे शेतात आपण डाळिंबाचा मार्केट काढलेला आहे आणि आपल्याला इकडून नळ्या घेऊन तिकडे वावरात जायचं आहे। तर मी तुम्हाला दाखवतो की आमचं डाळिंबाचं हे कसं काढलेलं आहे। आता अर्ध्या रस्त्यात अजून 20 मिनिटं लागते ना आपल्याला शेतात जायला। हे आमचे तिकडे मोकळे शेत आहेत आणि आता रस्ता जवळच आलेला आहे। आमच्या इथे आता नवीन एक कंपनी झालेली आहे, म्हणजे सरकी पेंटची। आता तिला 1 वर्ष होऊन गेले असेल आणि आता तिच्यात म्हणजे पेंट तयार होत आहे। आता रस्ता आलेला आहे मित्रांनो। आपण रस्त्याला लागलेलो आहे। आता 5-10 मिनिटात आपण शेतात पोहोचणार आहोत। आपण आपल्या शेताच्या रस्त्याला आलेलो आहोत। आता इथून आपल्याला पलीकडच्या रस्त्याकडे जायचंय। तर आपण आपल्या रस्त्याकडे म्हणजे वावराकडे चाललेलो आहोत। आपण आता रस्त्याला लागलेलो आहोत। 5-10 मिनिटात आपण आपल्या शेतात पोहोचणार आहोत। हा रस्ता इकडं आपलं वावर। मित्रांनो, आपण इथं आलेलो आहे आपल्या वावरामध्ये आणि आपलं वावर आहे इथे। तर तुम्हाला मी इथे मार्केट काढलेलं दाखवणार आहे। मित्रांनो, इथं काकांनी गाडी पार्क केली आहे। आता आपल्याला वावरामध्ये जायचं आहे आणि हे आमची झाडं। मित्रांनो, आपण आलेलो आता शेतात। मी पहिले तुम्हाला विहीर आणि सोलार दाखवतो। आमच्या इथं 2 विहिरी आणि 1 बोर आहे। तर हिला 2-3 वर्ष झाले असतील। 10 परस विहीर आहे। हे सोलार आहे 6 पाट्यांचं आणि ही विहीर, पहिली विहीर आपली। आणि मित्रांनो, आपला हा बोर आहे। आता आपण तिकडे जातो। आणि इथे आमचा बोर आहे। हे पण 6 पाट्यांचं सोलार आहे। आता मी तुम्हाला विहीर, दुसरी विहीर आणि तळ दाखवणार आहे। मित्रांनो, आपण दुसऱ्या विहिरीकडे आता आलेलो आहे। हे सगळ्यात पहिलं घेतलेलं सोलार आहे आणि हे म्हणजे 10 पाट्याचं सोलार आहे। इथं बोर चालू आहे। जे आपण आत्ता बघितला तो बोर आहे आणि तो पलीकडचा पाईप चालू आहे तो शेततळ्यामधला आहे। ही आपली दुसरी विहीर आहे, जी भरत आलेली आहे आता। तर मित्रांनो, आपण आलेलो आता शेततळ्याजवळ आणि इथे आमचं शेड आहे। शेतामध्ये इकडे आपण आता शेततळ्यावर जाऊ। तर मित्रांनो, शेततळ्याला पूर्ण कडेने जाळी लावलेली आहे। आता आपण जाळीमधून वर चाललेलो आहे। आणि हे आपलं शेततळ खूप शेवाळ झालेलं आहे याच्यात आणि पाणी म्हणजे थोडंसं का याच्यात पाणी। आणि आता मी तुम्हाला दाखवतो की वरून कसं दिसतं हे सगळं शेत आपलं, ते दाखवतो। ते बोर आपण बघितलेला आणि ती 1 नंबरला बघितलेली आपण विहीर। आणि मित्रांनो, हे मोसंबीचे झाडं आहेत, म्हणजे बगीचा आहे मोसंबीचा। 1000-1500 झाडं आहेत तिथे। आणि मित्रांनो, आपण आता आलेलो आहे शेततळ्याहून खाली। आता मी तुम्हाला दाखवणार जे आपल्याला मोगापासून बघायचं आहे, म्हणजे ते मार्केट। तर चला मी दाखवतो। मित्रांनो, आपण आलेलो आता मार्केटकडे। तर इथे पाईपलाईन म्हणजे खांदायची आहे अजूक, पण इथे पाईपलाईन आणून ठेवलेली आहे आणि त्याकडेने पण आणून ठेवलेली आहे। ही इकडे आथरलेली आहे, दिसत असेल। आता मी तुम्हाला दाखवणार आहे मार्केट। आणि मित्रांनो, फायनली आपण आपल्या मार्केटच्या जागेवर आलेलो आहे। इथे डाळिंब लावणार आहेत आणि ह्या काड्या बघू शकता मित्रांनो, की आपण इथे या काड्यांच्या जागेवर म्हणजे डाळिंबाचे झाडं लावणार आहोत। तर हे असं आहे, असं म्हणलं तर की हे 14 फुटाचं आहे आणि असं लांबीला म्हणलं तर हे 8 फुटाचं आहे। म्हणजे सगळं मिळून
14/8 आहे. आणि इथे काका पाईपलाईनीला लावण्यासाठी नळ्या कापत आहे. मित्रांनो, हे आपलं ट्रॅक्टर आहे. हे ट्रॅक्टर इकडे वावरातच येत आहे. त्यासोबत इकडं माझ्या 2 बहिणी आलेल्या आहेत. तर मित्रांनो, आपलं ट्रॅक्टर आलेलं आहे ना. ट्रॅक्टरमध्ये पप्पा, आई आणि काकी आलेली आहे. आणि मित्रांनो, पाणी पिण्यासाठी पप्पांनी जार आणलेला आहे. तर मित्रांनो, पप्पा नळी लावत आहे आणि काका नळी कापत आहे. मम्मी तर मित्रांनो, आपण त्या वरच्या पट्टीत म्हणजे लेवल केली होती आणि तिथं आता मारकूट काढलं. आता या पट्टीमध्ये मारकूट काढायचं राहिलेलं आहे. मित्रांनो, फायनली आता इथे मारकूट म्हणजे काढणं सुरू झालेलं आहे. आता काड्या रवण्याचं काम सुरू केलेलं आहे. आता बघू शकता, इथं काकी आणि मम्मी इथं काड्या रवत आहे. तर फायनली आता मारकूट काढून झालेला आहे. तर मित्रांनो, आता मी आलो आहे घरी. व्हिडिओ कसा वाटला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.